नमस्कार, मी प्रसाद बाळासाहेब कसपटे. भारतीय जनता पार्टी वाकड थेरगाव मंडळाची माझ्याकडे जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीच्या आता या अंतिम टप्प्यात आपण आलोय 2024च्या. खरं तर यावेळी एक तरुण तडफदार कार्यक्षम एक अभ्यासू उमेदवार मान्य श्री शंकरभाऊ जगताप हे चिंचोली विधानसभेमधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. आज या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात येताना खरं तर आपले आदरणीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांची खऱ्या अर्थाने आठवण होते. 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून मी त्यांच्याशी जोडलेला एक कार्यकर्ता आहे. 2009ची निवडणूक असू द्या, 2014, 2017, 2019, 2017ची महानगरपालिकेची निवडणूक, ज्यामध्ये आमचे बंधू नगरसेवक संदीप अण्णा कसपटे ज्यांच्या हाताचे बोट धरून मी राजकारणात उतरलो, त्यांची निवडणूक होती. या प्रत्येक वेळी लक्ष्मणभाऊंनी आमच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले आणि एक कार्यकर्त्यांना बळ देणारं नेतृत्व आणि कार्यकर्त्याची सर्व अर्थाने काळजी घेणारं नेतृत्व म्हणजे लक्ष्मणभाऊ जगताप असं मला वाटतं. आज भाऊंची आठवण याच्याकरता होते की बरेच नेते आपण पाहतो की कार्यकर्त्यांना ताकद देतात कुठल्या ना कुठल्या बाबतीत किंवा राजकारणात, पण कधीही भाऊंकडे गेलो निवडणुकीच्या वेळी राजकीय कामं असायची, इतर वेळेस नागरिकांची कामं असायची, परंतु भाऊंचा आवर्जून एक प्रश्न असायचा, प्रसाद व्यवसायाचं काय करतोय, काय तुझं काय चाललंय, तुझा उदरनिर्वाह व्यवस्थित चालू आहे की नाही, तुला काय मदत करू का. आणि अशा माझ्या व्यावसायिक ज्या काही गोष्टी असतील त्यावेळेस भाऊंनी मला वेळोवेळी मदत केली. आज एखादी आठवण सांगायची म्हटलं तर एक आमच्या भाऊंच्या राजकीय कारकिर्दीमधला तो एक वाईट काळ होता. 2014ला जी लोकसभा निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर अगदी महिन्याभरामध्येच माझ्याकडे एक गॅस एजन्सीची अलॉटमेंट झाली होती माझी. त्या संदर्भात मला काही प्रशासकीय अडचणी त्यामध्ये भेडसावत होता. मी एक दोन दिवस विचार केला की आपण काय करायचं, की भाऊंकडे जायचं का नाही जायचं. पण हिंमत करून माझे बंधू संदीप भाऊ कसपटे आणि आम्ही दोघे भाऊंकडे गेलो. भाऊंनी चुटकीसरशी आम्हाला वेळ दिला. भाऊंनी विचारलं काय अडचण आहे प्रसाद. मी त्यांना सांगितलं. त्वरित त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन लावले, जे काय कायदेशीर पद्धतीने लवकरात लवकर करता येईल त्या सूचना दिल्या. आज त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने माझा तो व्यवसाय उभा राहिला. आज माझ्याकडे 33,000 कनेक्शन आहेत. मी वाकडमध्ये चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतोय. तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्यावेळेस भाऊंनी मला मदत केली, त्यामुळे मी आज हे सर्व काही करू शकतो. आता नागरिकांना किंवा आपल्या चिंचोली समिती लोकांना बऱ्याच गोष्टींच्या भाऊंच्या माहिती आहेत की भाऊंनी कुठल्या कशा प्रकारे मदत केली, कुणाला काय केलं, राजकारणात काय काम केलं, आपल्या चिंचोली विधानसभेचा विकास कसा केला. पण काही गोष्टी ह्या बाहेर माहीत नाहीत की आता तसे जर किस्से सांगायचे गेले तर किती वेळ मी बोलू शकतो. पण एक आवर्जून एक खूप महत्त्वाचा किस्सा मला या ठिकाणी सांगावा वाटतो की भाऊ खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेसाठी आरोग्य दूत होते. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे ह्याचा अनुभव मी स्वतः घेतला. कोविडच्या सुरुवातीच्या काळामध्ये अगदी उपचार पद्धती नवीन होती. रेमडेसिवीर इंजेक्शन असतील, हॉस्पिटल्समध्ये बेड असतील, तर असंख्य लोकांना भाऊंनी मदत केली. पण एक असा प्रसंग आहे की तो आज बोलतानाही माझ्या अंगावर काटा येतो. आज मी त्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी घेत नाही, परंतु ती व्यक्ती ही माझ्यासाठी अनोळखी होती. वाकडमध्ये एका सोसायटीमध्ये राहणारी होती. त्यांना कुठून तरी कळलं की बाबा लक्ष्मण भाऊंच्या आमचे नगरसेवक संदीप अण्णा असतील, शंकर भाऊंच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना कोविडमध्ये मदत करतो. तर त्यांनी मला रात्री फोन केला की दादा माझा भाऊ ॲडमिट आहे आणि मी देखील ॲडमिट आहे आणि माझी परिस्थिती आता जरा चांगली आहे, पण भावाची परिस्थिती बिकट झाली आहे, त्वरित रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. त्यानंतर मी भाऊंचे सीओ साहेब त्यांना फोन लावत होतो. त्यांचा फोन व्यस्त लागत होता. समोरच्या माणसाचे मला बेडवरून फोन येत होते. शेवटी मी भाऊंना रात्री फोन केला, 10:30-11 वाजता फोन केला. भाऊंनी तर पहिल्यांदा हॉस्पिटलला फोन लावला की पेशंट बेडवरनं फोन करतोय, तुमचं लक्ष आहे की नाही. त्यानंतर पुढच्या 5-10 मिनिटात मला त्यांच्या सीओ साहेब असतील त्यांचा फोन आला आणि पुढच्या अर्धा-पाऊण तासात त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. अक्षरशः त्या माणसाचा त्यामुळे प्राण वाचला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचंही दिलं. नंतर थोडं त्यांना ते अवेलेबल झालं. त्यांना बरं वाटल्यानंतर ते दोघे भाऊ आणि त्यांची आई अक्षरशः माझ्या घरी भेटायला आले. अक्षरशः ओक्साबुक्शी रडत होते. म्हणजे हा प्रसंग माझ्यासाठी पण आयुष्याला एक शिकवण देणारा ठरला की आपण ज्या नेत्यासाठी काम करतोय तो नेता आपल्याला कुठल्या आणि
कुठल्या सिच्युएशनला आणि कुठल्या वेळी रात्री अपरात्री आणि आपण जर एखाद्या व्यक्तीचं काम नेलं तर किती तत्परतेने करू शकतो. आणि म्हणूनच आम्ही त्या माणसाशी किंवा त्या घराण्याशी जगताप परिवाराशी आजवर जोडलेलो आहोत आणि तोच वारसा आणि वसा शंकरभाऊ जगताप हे सक्षमपणे पुढे चालवत आहे. त्याचं उदाहरण म्हणायचं तर आत्ताच नुकतंच आरोग्य शिबिर घेतलं, किमान 1,00,000+ लोकांची स्क्रीनिंग तिथं झाली. आणि खरंच लक्ष्मण भाऊंचा पण वेग चांगला होता, पण मी आता तुम्हाला सांगतो की शंकर भाऊंचा वेग त्याच्यापेक्षाही दुपटी नाही, कारण त्यांना शिकवण त्यांची आहे. भाऊ असताना ते सर्व त्या गोष्टी पाहत होते. आणि लक्ष्मण भाऊंचा जो वारसा वसा हे शंकर भाऊ जगताप या पुढील काळात त्याच सक्षमतेने चालवतील अशी मला खात्री आहे. आणि त्यामुळे मी या परिवाराशी जोडलेलो आहे, जोडलेला राहणार आहे आणि या पुढील काळातही मी त्यांच्या बरोबर राहील.